नमस्कार मुंबईकरांनो, कालच आपल्याकडे रेस झाली आणि ती म्हणजे टाटा मॅरेथॉन 2026. आता ही टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 ही एशियातील सर्वात प्रतिष्ठित रोड रेसपैकी एक असलेल्या मॅरेथॉनची 21वी आवृत्ती होती. भारतासह जगभरातील धावपटूंना एकत्र आणणारा हा देशातील सर्वात मोठा सामूहिक क्रीडा उपक्रमांपैकी एक ठरला. कार्यक्रमाची माहिती. ही मॅरेथॉन रविवार 18 जानेवारी 2026 रोजी मुंबईत पार पडली. स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून परिसरातून झाली. या स्पर्धेला वर्ल्ड ॲथलेटिक्स गोल्ड लेबल रेस हे आंतरराष्ट्रीय मानांकन लाभले आहे. यावर्षी 69,000हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. यामध्ये 65,000पेक्षा जास्ती प्रत्यक्ष धावपटू आणि सुमारे 3,700 व्हर्च्युअल रनर्स होते. पूर्ण मॅरेथॉन 42 किलोमीटरपेक्षा जास्ती किलोमीटरची असून 14,059 धावपटूंनी नोंदणी झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. याशिवाय अर्ध मॅरेथॉन म्हणजेच 21 किलोमीटर आणि ओपन म्हणजेच 10 किलोमीटर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकप्रिय ड्रीम रन ही साधारणपणे 6 किलोमीटरची आयोजित करण्यात आली. नोंदणी प्रक्रिया 20 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आणि 28 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा स्लॉट पूर्ण झाल्यावर बंद करण्यात आली. मार्गाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे प्रथमच मुंबईच्या कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला. हा मार्ग मुंबईच्या आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रतीक ठरला. मार्गामध्ये आझाद मैदान, वरळी, वांद्रे, दादर आणि माहीम यासारख्या प्रमुख भागांचा समावेश होता. धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल व रस्ते बंद करण्यात आले होते. सुरक्षा व वैद्यकीय व्यवस्था. संपूर्ण मार्गावर ICU सुविधा असलेली वैद्यकीय केंद्रे उभी करण्यात आली होती. रुग्णवाहिका, मेडिकल बायकर्स आणि प्रशिक्षित डॉक्टरांची विशेष टीम तैनात झाली होती. प्रत्येक धावपटूच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. विजेते व आंतरराष्ट्रीय स्पर्धक. एलिट पूर्ण मॅरेथॉन गटात टाडू अबाते डेमो हा इथिओपियाचा धावपटू होता आणि महिला विजेती म्हणून येशी कलायू चेकोला ही पण इथिओपियाचीच होती. भारतीय इलिट गटात कार्तिक कारकेरा यांनी वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह अव्वल भारतीय धावपटू म्हणून कामगिरी केली. मुंबईच्या बाहेरची पण बरीचशी लोक आली होती. त्याच्यात काही अमेरिकेचे पण होते. आता ही जी मुलगी तुम्ही बघता तिचं नाव मैथिली पाटील आणि ही अगदी खास करून आली होती फक्त आपल्या ह्या रेस करता, मॅरेथॉन करता. इकडे तिचं येणार फोटो. टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ शर्यत नाही, ती आरोग्य, सामाजिक एकता आणि दानशूरतेची एक मोठी चळवळ आहे. या माध्यमातून विविध सामाजिक संस्थांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारला जातो. मुंबईची ऊर्जा, जिद्द, एकतेची भावना संपूर्ण जगासमोर मांडली जाते. जागतिक दर्जाचे खेळाडू असोत किंवा पहिल्यांदाच धावणारे सामान्य नागरिक, टाटा मुंबई मॅरेथॉन 2026ने जिद्द, एकता आणि मुंबईच्या न थांबणाऱ्या ऊर्जेचा दर्शन घडवले. कारण या शहरात प्रत्येक पावलामागे एक कथा असते आणि हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मुंबईकरांनो, आपल्याकडे ज्या काही प्रकार होतात, ज्या काही कॉम्पिटिशन्स वगैरे होतात त्याच्यामागे काहीतरी धोरण असते. आता ही तर 3री 4थी काहीतरी असणार. ही 21वी होती, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा गेल्या वेळेला LNTचं होतं, पण ती अटल सेतूवरनं केली होती. सांगायचं असंच आहे की मुंबई हे एक जागतिक ठिकाण आहे. मुंबईचा हा दर्जा आणि त्याच्यात अशा आणखीन काही स्पर्धा पुढे सुद्धा होत राहतील आणि उत्स्फूर्तपणे जसं ह्याला तुम्ही प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद तुम्ही ह्याच्या पुढच्या सुद्धा
स्पर्धांना, इंटरनॅशनल इव्हेंट असतील, लोकल इव्हेंट्स असतील, पण मुंबईतले जे असतील त्याला तुम्ही असाच प्रतिसाद द्या, हे अगदी मनापासून वाटते. जय हिंद, जय महान राष्ट्र.